नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ लोखंडे. तुम्ही पाहतात आपला आयुर्वेद. आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला माहिती देत असतो विविध आजारांची आणि त्यावरती घेण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांचे. आजचा विषय आहे आपला मलावष्टंभाचा. त्याला बद्धकोष्ठता असेही म्हटले जाते, इंग्लिशमध्ये ज्याला कॉन्स्टिपेशन म्हटले जाते. आज आपण पाहणार आहोत बद्धकोष्ठतेची काही लक्षणं, कारणं आणि त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार काय असू शकतात. बद्धकोष्ठता म्हणजे काय असतं की एखाद्या कंडिशनमध्ये आपल्याला जसं पोट साफ होणं अपेक्षित असतं, चांगल्या पद्धतीने पोट साफ होणं अपेक्षित असतं, त्या पद्धतीने पोट साफ न होणं किंवा बिलकुल ही पोट साफ न होणं ही कंडिशन म्हटली जाते बद्धकोष्ठतेची. बद्धकोष्ठतेची कारणं बघायला झाली तर काही आपण आहारात्मक कारणं बघूया. म्हणजे आपण खूप अतिप्रमाणामध्ये जेवण करतो, जे म्हणजे पहिलं खाल्लेलं अन्न हे पचलेलं नसतं, त्यानंतर सुद्धा पुढचा आहार आपण घेतो. ह्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला बद्धकोष्ठता दिसून येत असते. दुसरा प्रकार बघायला गेला तर आपण अवेळी जेवण करतो. अवेळी जेवण करतो याचा अर्थ असा असतो की आपल्याला समजा दुपारी भूक लागलेली असते 12-1 वाजता, परंतु आपलं ते जेवण होत असतं 3 ते 4 वाजता. अशा कंडिशनमध्ये आपल्याला लागलेली भूक असते ती मरते आणि त्याच्यानंतर आपण जेवण करतो. मग परिणामस्वरूप त्याच्यामध्ये अपचनाचे प्रकार दिसायला लागतात. ही कंडिशन अवेळी जेवणाची होते. साधारणतः तुमचं जेवण हे दुपारी 12 ते 1च्या मध्ये असणं अपेक्षित असतं आणि संध्याकाळचं जेवण हे 6 ते 7च्या मध्ये जेवण अपेक्षित असतं. परंतु मुंबईसारख्या वातावरणामध्ये किंवा शहराच्या ठिकाणी आपल्याला थोडा टाईमचा पुढे मागे होत असतो, त्यावेळी आहारामध्ये कमीपणा करणं किंवा कमी क्वांटिटीमध्ये खाणं हे गरजेचं असतं, अपेक्षित असतं. परंतु तसं होत नाही आणि आपल्याला अपचनाचे आजार दिसायला लागतात. तिसरा आपण महत्त्वाचा मुद्दा बघितला गेला तर काही लोकांमध्ये असतं की खूप जास्त प्रमाणामध्ये उपवास करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे आठवड्यातून 3-4 दिवस ते उपवासच करतात. मग थोडंसं खायचं आणि बाकी जेवण नाही करायचं, संध्याकाळी फक्त जेवण करायचं. अशा कंडिशनमध्ये स्टूल फॉर्मेशनसाठी अपेक्षित असलेला जो काही फायबरचा भाग आहे, घन भाग आहे, तो कमी प्रमाणामध्ये मिळतो आणि परिणामस्वरूप आपल्याला बद्धकोष्ठतेची काही लक्षणं दिसत असतात. चौथा एक पोर्शन बघायला गेलं तर आपल्याला आजच्या प्रकारामध्ये वाढलेलं फास्ट फूड आहे. फास्ट फूड म्हणजे एक जंक फूड आहे, समजा फास्ट फूड आहे, ज्या गोष्टी लगेच अवेलेबल होऊन जातात अशा. ह्याच्यामध्ये बेसिकली फर्मेंटेड प्रोडक्ट जे आहे ह्यांचा सगळ्यात मोठा त्रास असतो हा अपचनाच्या कंडिशनमध्ये दिसत असतो. फर्मेंटेड प्रोडक्ट म्हणजे आंबवलेले पदार्थ. याच्यामध्ये इडली, डोसा, पाव, ब्रेड या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होत असतो. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो, त्याच्यामध्ये शिळं अन्न म्हटलं जातं. शिळं अन्न ह्या कंडिशनमध्ये काय होतं की आपण सकाळचं जेवण रात्री खातो, रात्रीचं जेवण सकाळी खातो. या संपूर्ण कंडिशनला शिळं जेवणच म्हटलं जातं आणि ह्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं जेवण आहे याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस सुरू होते. फर्मेंटेशन म्हणजे आंबवलेले पदार्थांचा जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू झाल्यामुळे आपल्याला पुढे अपचनाचे त्रास दिसत असतात. कधीतरी टाइमपास म्हणून खाणं वेगळं, परंतु रेग्युलर आपल्या आहारामध्ये ठेवलं गेलं तर मात्र आपल्याला अपचनाचे आजार हे दिसत असतात. ह्या आहारात्मक कारणाचं मी तुम्हाला एक जी काही उदाहरणं दिली साधारणतः, तर ह्या कंडिशनमुळे तुम्हाला अपचनामुळे तुम्हाला एक वेळ जुलाबसुद्धा होऊ शकतात आणि दुसरा भाग आहे बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकते. आज आपला टॉपिक बद्धकोष्ठतेचा आहे. बद्धकोष्ठतेची पुढील कारणं जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये काही विहारात्मक कारणं सुद्धा असतात. म्हणजे आपण रात्रीचं जागरण खूप करतोय, रात्री जागरण होतंय, 2-3 वाजता झोपताय, सकाळी 7-8 वाजता उठताय. अशा कंडिशनमध्ये पोट साफ होत नाही, कारण पचनाला जो योग्य कालावधीची गरज असते तो आपल्या शरीराला मिळत नाही. म्हणजे आपण झोपणं अपेक्षित असतं, त्यावेळी आपला ब्लड सप्लाय फक्त पोटामध्ये, आतड्यांमध्ये राहतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जातो की बाबा तिथलं डायजेशन करणं अपेक्षित असतं. परंतु एक जो वेळ, आवश्यक वेळ किंवा गरजेपुरता जो वेळ आहे की आतड्यांना आणि पोटाला मिळाला पाहिजे जेवण पचवण्यासाठी आणि मलभाग तयार करण्यासाठी, तो प्रॉपर मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला बद्धकोष्ठतेचे त्रास दिसत असतात. दुसरा आपण सगळ्यात महत्त्वाचा दुसरा पोर्शन बघायला गेलं तर आपण व्यायाम न करणे हे सुद्धा सगळ्यात मोठं कारण आहे बद्धकोष्ठतेचं. व्यायाम न करणे या कंडिशनमध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये असलेली अग्नी ही जास्त प्रमाणात प्रज्वलित होत नाही. जे नॉर्मल रुटीनमध्ये चाललं आहे तेवढंच तुम्हाला भूक लागते आणि तुम्ही जेवण करता, परंतु त्याची पचवायची ताकद जेवढी अपेक्षित आहे तेवढी मिळत नाही. याचा दुसरा पण दुष्परिणाम असा होतो की आतड्यांची जी गती असते त्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात. या मुवमेंटवरती सुद्धा अव्यायामाचा परिणाम दिसत असतो. त्यामुळे आपली पेरिस्टाल्टिक मुवमेंट जर आपल्याला चांगले ठेवायचे तर काही व्यायाम करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये सगळ्यात चांगला व्यायाम आहे अनुलोम विलोम किंवा कपालभाती किंवा एक नॉर्मल 2 ते 3 किलोमीटरपर्यंत चालणं, या गोष्टी करणं अपेक्षित आहे. आता जसं अव्यायाम हा एक मलावष्टंभाचा किंवा बद्धकोष्ठतेचं जर कारण असेल तर दुसरं कारण हे अतिव्यायाम करणं. अतिव्यायाम करणं म्हणजे जिममध्ये जाऊन तुम्ही खूप जास्त 2-3 तास कसरत करताय, हा एवढाच पोर्शन नव्हे. त्याने तुमची बॉडी बिल्डिंग होऊ शकते, त्याचं काहीच डाऊट नाही आहे. परंतु अव्यायामाचा काही एक ठराविक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो की ह्या कंडिशनमध्ये काय होतं
की एखादा व्यक्ती आहे जो ज्याचं काम आहे की सेल्समॅनसारखं काम आहे, त्याला चालतच चालत राहायचं आहे आणि बाकी त्यांच्या ज्या कामाच्या स्वरूपामध्ये बेसिकली सेल्सचं काम आहे, समजा बऱ्याच ठिकाणी चालणं होतं आहे, अशा कंडिशनमध्ये त्या रुग्णाच्या शरीरातून घामाचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर निघत असतो. त्यामुळे शरीरामध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण, आवश्यक पाण्याचं प्रमाण, लिक्विडचं इंटेक त्याचं कमी झालेलं आहे किंवा लिक्विडचं शरीरामधलं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. अशा कंडिशनमध्ये स्टूल फॉर्मेशन कडक होत असतं आणि त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास दिसत असतो. दुसरं आपण कारण पाहायला गेलं तर मलमूत्र प्रवृत्तीचे जेव्हा आपल्याला वेग आलेले असतात, म्हणजे जेव्हा आपल्याला टॉयलेटसाठी एक नॅचरल कॉल आलेला असतो, त्या कॉलला आपण उत्तर न देता, म्हणजे ठीक आहे आता नाही तर नंतर जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ, अशा पद्धतीने ढकलत जातो. स्टूल फॉर्मेशन झालेलं आहे, संडास आपल्या रेक्टममध्ये आलेले आहे, ह्यामध्ये बाहेर काढत नाही. असे जे आलेले वेग आहेत ह्याला जर तुम्ही रोखून धरलं तर बद्धकोष्ठता होत राहते. ह्या गोष्टीचं तुम्ही टाळलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला टॉयलेटचा कॉल आहे त्यावेळी जाणं गरजेचं आहे. तुम्ही अर्धा तास एकदा खुंतून थांबून राहण्यात काहीच मतलब नसतं. त्यांनी आपले आजार वाढत असतात, कमी होत नसतात. त्यामुळं ह्या गोष्टी टाळणं अपेक्षित आहे. दुसरा जर तुम्ही विचार केला तर मानसिक विचार जर तुम्ही जास्त करत असाल, मानसिक चिंता खूप करत असाल, मनाची व्यग्रता खूप जास्त असेल, सतत तुम्ही दुःखी राहत असाल, सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल, तरीसुद्धा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत राहतो. कारण आपल्या मनाचा आणि पोटाचा, आतड्यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेवढं तुम्ही आनंदी राहाल तेवढं तुमचे आतडे हे जास्त ॲक्टिव्ह राहतील, तुमचं पोट स्वस्थ राहील. हे खूप गरजेचं आहे. आता हे झालं तुमच्या आहारात्मक कारणं, विहारात्मक कारणं. आता आपण बोलणार आहोत वातावरणातील कारणाचा काय परिणाम होत असतो आपल्या पोटाच्या कंडिशनमध्ये. तर मी तुम्हाला सांगेन, वातावरणामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ह्युमिडिटी दिसते, आर्द्रता दिसते, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला घामाचा स्त्राव होत राहतो. म्हणजे तुमची स्वेद प्रवृत्ती, घाम येण्याची प्रवृत्ती ही जास्त असते. त्या कंडिशनमुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण असतं ते कमी होतं. तुम्हाला स्टूल फॉर्मेशनसाठी जसा एका घनभागाची गरज लागते, त्याच म्हणजे अन्न पदार्थाची गरज लागते, त्याचप्रमाणे पाण्याची सुद्धा गरज लागते किंवा लिक्विडची गरज लागत असते. हे लिक्विडचं प्रमाण घामावाटे जास्त प्रमाणामध्ये उत्सर्जित झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्टूल फॉर्मेशन कडक होत राहतं आणि हाच त्याचा परिणाम असतो की ह्युमिडिटी जास्त, तिथं घाम जास्त आणि वॉटर रिटेन्शन तुमच्या शरीरामध्ये राहत नाही आणि बाहेर निघत राहतं. त्यामुळे स्टूल कडक होत राहतं आणि परिणामस्वरूपी तुम्हाला कॉन्स्टिपेशनसारखे आजार दिसत राहतात. आता मुंबईचा प्रदेश जो आहे ह्याच्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कॉन्स्टिपेशनचे रुग्ण दिसत असतात. आता हा पोर्शन झाला आपल्या कारणांचा. आता आपण ह्याच्यातली लक्षणं काय असतात ती बघूया. लक्षणांमध्ये बघायला गेलं तर ओटीपोट असतं ते जड होत राहतं, पोट फुगतं, पोट साफ झालं नाही असं वाटतं, थोडी थोडी संडासला होते, बहुतांशी वेळा संडासला खूप कडक होतं, खडा बनल्यासारखी अवस्था उत्पन्न होते. ही सगळी कंडिशन दिसत असते. आपल्याला दुर्गंधित गॅसेस संडासवाटे बाहेर निघालेले दिसतात. हा सगळा मोठा पोर्शन आहे. दुसरा बघायला गेलं तर तुमच्या पोटात दुखतं, छातीत जळजळ होते, तोंडात घशात आंबट खारट पाणी येतं, छातीमध्ये जळजळ वाटायला लागते, झोप नीट लागत नाही, माणूस चिंता करतो जास्त, त्याच्यामुळे सुद्धा झोप लागत नाही, डोकं दुखायला लागतं. त्याच्यानंतर शरीरामध्ये बिलकुल उत्साह नसतो, शरीरामध्ये स्वभाव जो असतो चिडचिडा झालेला असतो आणि शरीरामध्ये आळशीपणा आलेला असतो. या सर्व गोष्टींची लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात. आता आपल्याला ह्याच्यावरील उपचारांचा विचार करायचा आहे. उपचारांचा विचार करायला गेलं तर मी तुम्हाला एक सजेस्ट करू शकतो की त्याच्यामध्ये घरगुती पद्धतीमध्ये तुम्ही काय काय करू शकता. घरगुती बरोबर तुम्ही हिंगचा उपयोग करू शकता. 1 चमचा किंवा एक अर्धा चमचा, छोटा मसाल्याचा चमचा असतो तो पूर्ण 1 चमचा घ्या, त्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून पिऊन टाका. ह्या कंडिशनमुळे काय होतं की तुमचा वात असतो तो पुढे सरायला मदत होते, आतड्यांची पेरिस्टाल्टिक मूवमेंट चांगली सुधारते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्ती होऊ शकते. दुसरा पोर्शन आहे 2 चमचे तुम्ही ओवा घ्यायचा. ओवा गरम तव्यावरती गरम करून घ्या, थोडासा हलका गरम करायचा आणि गरम पाण्यावरती प्यायचा. ह्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचे त्रास कमी झालेले दिसून येतात. तिसरा पोर्शन आहे जो खूप जुना आहे आणि खूप लोकांनी वापरलेला आहे, त्याचं नाव आहे एरंड तेल. एरंड तेलाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. एरंड तेलामुळे काय होतं की आपल्या आतड्यांमध्ये असलेल्या जे मूवमेंट आहे ती सुधारते, आतड्यांना चांगली ताकद मिळत असते, आतड्यांमध्ये ऑइलनेस मिळतं आणि आपल्याला पोट साफ होण्यासाठी मदत करत असतं. एरंड तेलाचा उपयोग हा फार पूर्वीपासून आपल्या आजी आजोबांपासून करण्यात आलेला आहे. प्रत्येक वेळी असं असायचं की आजी आजोबांच्या काळामध्ये असं असायचं की आपल्याला आठवड्यातून एकदा 5 ml 10 ml एवढं एरंड तेल पाजायचे आणि आठवड्यातून एकदा पोट साफ केलं जायचं. परंतु ही आता प्रथा फार मोठ्या प्रमाणात कमी होत आलेली आहे. पण बद्धकोष्ठता, मलावष्टंभ किंवा कॉन्स्टिपेशन ह्या आजारावरती जे काही आयुर्वेदिक औषधी उपचार आहेत त्याविषयी विचार करूया. आयुर्वेदिक औषधी उपचारामध्ये मी तुम्हाला सगळ्यात चांगलं औषध सजेस्ट करेन ते म्हणजे कल्लेश्वर आयुर्वेदा केअर निर्मित कल्लेश्वर गंधर्वार्तिके चूर्ण टॅबलेट. या गोळीचा उपयोग काय, याचा वापर कसा करायचा, याचा परिणाम शरीरावरती कसा होतो याविषयी आपण डिस्कस करूया.
कल्लेश्वर गंधर्वतिके चूर्ण टॅबलेट यामध्ये असतं बालहरडा आणि दुसरा घटक आहे एरंड तेल. ह्याची बनवायची प्रोसेस आपण बघूया. या प्रोसेसमध्ये काय होतं की एरंड तेलामध्ये हा जो इमेज आहे किंवा याला जो बालहरडा म्हटला जातो हा चांगल्या पद्धतीने तळला जातो. तळला गेल्यामुळे काय होतं की ह्याच्यामध्ये ह्या एरंड तेलाचं ॲब्झॉर्प्शन होतं आणि जो इमेज जो आहे त्याची साईज जवळपास तिप्पट होते. त्या तिपटीमुळे काय होतं की त्याच्यामध्ये एरंड तेल हे ॲब्झॉर्ब केलं जातं. या पूर्ण प्रोसेसमध्ये काय होत असतं की एरंड तेलाचं संस्कार होतात प्लस याच्यावरती अग्नीचे संस्कार होतात. त्यामुळे हे औषध पचायला सोपं होतं आणि अतिशय सूक्ष्मतम भागांमध्ये याचं ॲब्झॉर्प्शन होत असतं आणि आपल्या शरीरातील जमा झालेला अपचित भाग जो आहे किंवा पचित भाग जो आहे याचं चांगलं पचन केलं जातं, त्याचं मलामध्ये कन्व्हर्शन केलं जातं आणि शरीरातून बाहेर निष्क्रमण केलं जातं. गल्लेश्वर गंधर्वतिके चूर्ण टॅबलेट याचा खूप चांगला उपयोग हेच आहे की जो काही अपचित घटक भाग आहे किंवा जो पचित झालेला भाग आहे ह्याचं मलभागामध्ये कन्व्हर्शन करणं आणि शरीराच्या बाहेर काढणं. म्हणजे की जर आपला अपचित झालेला भाग हा पूर्ण तुम्हाला आहे तसा बाहेर काढला जात नाही, त्या अपचित भागाचं पचन करण्याचं काम आणि त्याला नंतर बाहेर टाकण्याचं काम हे कल्लेश्वर गंधर्वतिके चूर्ण टॅबलेट करत असतं. फक्त पुश करायचं आहे, धक्का मारायचा आहे, फक्त संडासला झाली पाहिजे हे या गंधर्वतिके चूर्ण टॅबलेटचं काम नाही आहे. सेकंड, ह्या औषधाचं तुम्ही सेवन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. पहिला या कंडिशनमध्ये आहे की तुम्ही पहिल्या वर्षापासून ते वयस्कर लोकांमध्ये सर्वांमध्ये याचा उपयोग करू शकता. ह्याचा कंडिशन अशी आहे की तुम्ही समजा लहान मुलांमध्ये द्यायचं तर पावगोळी देऊ शकता. मोठ्या माणसामध्ये 1 गोळी ते दीड गोळी तुम्ही देऊ शकता किंवा 2 गोळ्यांचा सुद्धा उपयोग करू शकता. आता हे प्रमाण मोठ्या माणसांमध्ये बदलतं कसं की जसा आपला कोठा जड असतो, काही लोकांचं असं की जेवण त्यांना जातं पचतं परंतु मलभाग काही तयार होत नाही किंवा मलभाग बाहेर निघत नाही. तर ह्या कंडिशनमध्ये काय करायचं असतं की तुम्ही 2 गोळ्या किंवा 3 गोळ्यासुद्धा घेतल्या तरीसुद्धा चालतील. या गोळीचा कुठला साईड इफेक्ट नाही. आणि जसं तुमचं शरीराच्या आतला अपचित भाग जसा तयार मलभागामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर तुम्हाला स्टूल फॉर्मेशन झाल्यानंतर स्टूल निष्क्रमणसुद्धा होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही 2 किंवा 3 गोळ्यांचं सेवन याच्यामध्ये करू शकता. नॉर्मली 2 गोळ्यांनी सगळ्यांचं पोट साफ होतं. काही कोष्टी व्यक्ती असतात किंवा वयस्कर व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये काय होतं की त्यांची पेरिस्टॅल्टिक मुवमेंट थोडी कमी झालेली असते. आतड्यांची मुवमेंट कमी झाल्यामुळे सुद्धा स्टूल बाहेर निघत नसतं, तर ती मुवमेंट वाढवायचं काम असतं. हे थोडासा लोडिंग डोस दिला, 3 किंवा 4 गोळ्या दिल्या की त्यानंतर चांगल्या पद्धतीने होत असतं. याचा परिणाम शरीरावरती कसा होतो, आतड्यावरती कसा होतो की या गोष्टीमध्ये आहे एरंड तेल. एरंड तेलामुळे एक स्नेह किंवा एक ऑइलनेस असतो तो आपल्या आतड्यांना लागतो. आतड्यांना लागल्यामुळे काय होतं, आतड्याचं स्वास्थ्य चांगलं होतं, आतडी जास्त सशक्त बनतात आणि आतड्यांची जी पेरिस्टॅल्टिक मुवमेंट आहे, आतड्यांची एक स्वाभाविक गती जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते आणि स्टूल पुढे ढकलायचं काम असतं हे आतडी करायला लागतात. हे दुसरं कोणतंही औषध करू शकत नाही कारण त्यामध्ये एरंड तेल आहे. एरंड तेलाचं हे स्पेसिफिकली काम आहे, त्यामुळे हे गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असतात. आता कल्लेश्वर गंधर्वतिके चूर्ण टॅबलेट या गोळीचं महत्त्व सांगायचं झालं तर यामध्ये जे गंधर्वतिके चूर्ण आहे याला आयुर्वेदामध्ये नित्यसेवनीय रसायन सांगितले. म्हणजे गेल्या 5000 वर्षांपूर्वीपासून आयुर्वेद ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की जे गंधर्वतिके चूर्ण आहे हे नित्यसेवनीय रसायन आहे. आपण त्या चूर्णाचा उपयोग या टॅबलेटमध्ये केलेला आहे. त्यामुळे कल्लेश्वर गंधर्वतिके चूर्ण टॅबलेट हे तुम्ही रेग्युलर बेसवरती घेऊ शकता. त्याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती होत नाही. या उलट तुमचं अपचित मलाभागाचं किंवा अपचित घटक द्रव्यांचं पचन करूनच त्याचा शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे कल्लेश्वर गंधर्वतिके चूर्ण टॅबलेट करत असतं आणि तुमच्या आतड्यांना ताकद देण्याचं कामसुद्धा याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा उपयोग करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. आपलं औषध कल्लेश्वर गंधर्वतिके चूर्ण टॅबलेट हे सर्व मेडिकल स्टोअरमध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध आहे. सर्व तुम्हाला लीडिंग आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळेल आणि नाही मिळाल्यास तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला आम्ही पत्ता दाखवत आहोत. त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला भेटू शकता. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ॲडवाईस करू. धन्यवाद. थँक्यू.